सद्गुरु सज्जन सदा आवाद्य दैवतं गुह्यं सर्वं मे रघुनन्दना गणेश शारदा सद्गुरु संत सज्जन कुळेश्वरू सर्वहि माझा रघुवीरू सद्गुरु रूपे श्रीराम माझे आराध्य दैवत परमगुह्य गुह्यातीत गुह्यपणाची मात नचले जेते श्रीराम यो जातु मरुदंशं क्षितितले संबोधयन् सज्जनान् ग्रन्थयो रचयन् सुपुण्यजनकं श्रीदास कीर्त्या पठनेन सर्वविदुषां स्वान्तम् सदा सोऽयं मुक्तिकरक्षितो विजयते श्रीरामदासो गुरुः मलाते अन्तरित्वा वसामि दास बोधासि त्वा बोधवावे अपत्या परिपाववी प्रेमग्रासा महाराजया सद्गुरु रामदासा ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वैद्वातीतं जगत्सदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वदी साक्षिभूतं भावातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षणम् एकं नित्यं विमलमचलं सर्वदी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः अनेन प्रियतां देवो भगवान् जानकीपति श्रीरामचन्द्र पूर्वेशाम् अस्माकं कुलदैवतम् श्रोता वक्ता श्रीराम समर्थ जय जय रघुवीर समर्थ। दशक 12वा समास 10वा उत्तम पुरुष निरूपण नाम। श्रीराम समर्थ श्रीराम आपण येतष्ट जेवणे उरते अन्न वाटणे परंतु वाया दवडणे हा धर्म नव्हे तैसे नवे तृप्त व्हावे याची ज्ञान जनास सांगावे करतेन बुडून नावे बुडतयासी श्रीराम उत्तम गुण सोयी घ्यावी ते बहुतास सांगावे वर्तल्या विन बोलावे ते शब्द मिथ्या श्रीराम स्नान संध्या देवार्चन एकाग्र करावे जप ध्यान हरिकथा निरूपण केले पाहिजे श्रीराम शरीर परोपकारी लावावे बहुतांच्या कार्यास यावे कोणी पडून दावे कोणी एकाचे श्रीराम आडले जातासले जामावे यथाशक्ती कामास यावे मृदुवचने बोलत जावे कोणी एकाशी श्रीराम दुसऱ्याच्या दुःखे दुःखवावे परसंतोषे सुखी व्हावे प्राणी मात्रास मिळवून घ्यावे बऱ्या शब्दे श्रीराम बहुतांचे अन्याय क्षमावे बहुतांचे कार्यभाग करावे आपल्या परीस व्हावे पारधी जन श्रीराम दुसऱ्याचे अंतर जाणावे तदनुसराची वर्तावे लोकास परीक्षिते लावे नाना प्रकारे श्रीराम नेमकेची बोलावे तत्काळची प्रतिवचन द्यावे कदापि रागास न यावे क्षमारूपे श्रीराम
आलस्यावघाच दौडावा, यज्ञ उदंडची करावा, शब्द मत्सर न करावा कोणी एकाचा श्रीराम. उत्तम पदार्थ दुसऱ्यास द्यावे, शब्द निवडून बोलावा, सावधपणे करीत जावा संसार आपला श्रीराम. मरणाचे स्मरण असावे, हरिभक्तीस सादर व्हावे, मरोन कीर्ती सौरवावे येणे प्रकारे श्रीराम. नेमकेपणे वर्तो लागला, तो बहुतास कळो आला, सर्वार्जवी तयाला काय उनी श्रीराम. ऐसा उत्तम गुणी विशेष, जयाच्या भजने जगदीश तृप्त होये श्रीराम. उदंड धिक्कारून बोलती, तरी चळोने दावी शांती, दुर्जनास मिळून जाती, धन्य ते साधू श्रीराम. शृंगारला ज्ञान वैराग्य शोभला, तोची एक जाणावा भला भूमंडळी श्रीराम. स्वये आपण कष्टावे, बहुताचे शोषित जावे, जिजोनी कीर्ती सौरवावे नाना प्रकारे श्रीराम. कीर्ती पावो जाता सुख नाही, सुख पाहता कीर्ती नाही, विचारे विन कोटीचे नाही समाधान श्रीराम. परांतरासन लावावा धक्का, कदापि पडो नेदावा चुका, क्षमाशील तयाच्या तुका हानी नाही श्रीराम. आपले अथवा परावे, कार्य अवघेच करावे, प्रसंगी कामास चुकवावे हे भीत नव्हे श्रीराम. बरे बोलता सुख वाटते, हे तो प्रत्यक्ष कळते, आत्मवत परावे ते मानित जावे श्रीराम. कठीण शब्दे वाईट वाटते, हे तो प्रत्ययास येते, तरी मग वाईट बोलावे ते काय निमित्त श्रीराम. आपणास मोठा घेतला, तेने कासावीस झाला, आपणावरून दुसऱ्याला राखीत जावे श्रीराम. जे दुसऱ्यास सुख करी, ते अपवित्र वैखरी, आपणास घात करी कोणे की प्रसंगी श्रीराम. पेरिले ते उगवते, बोलण्यासारिखे उत्तर येते, तरी मग कर्कश बोलावे ते काय निमित्त श्रीराम. आपल्या पुरुषार्थ वैभवे, बहुतास सुखी करावे, परंतु कष्टी करावे हे राक्षसी क्रिया श्रीराम. दंभ दर्प अभिमान, क्रोध आणि कठीण वचन, हे अज्ञानाचे लक्षण भगवद्गीतेत बोलिले श्रीराम. जो उत्तम गुणे शोधला, तोची पुरुष महाबला, कित्येक लोक तयाला शोधित फिरती श्रीराम. क्रिये विन शब्द ज्ञान, तेची श्वानाचे वमन, भले ते अवलोकन कदापि न करिता श्रीराम. मनापासूनी भक्ती करणे, उत्तम गुण अगत्य धरणे, तया महापुरुषा कारणे धुंदित येती श्रीराम. ऐसा जो महानुभाव, तेने करावा समुदाव, भक्ती योगे देवादिदेव आपुला करावा श्रीराम. आपण अवचिते मरोन जावे, मग भजन कोणे करावे, या कारणे भजनास लावावे बहुत लोक श्रीराम. आमची प्रतिज्ञा ऐशी, काही न मागावे शिष्याशी, आपणा मागे जगदीशाशी भजत जावे श्रीराम. या कारणे समुदाव, झाला पाहिजे मोठाव, हातोपाती देवादिदेव ओळेसा करावा श्रीराम. आता समुदाया कारणे, पाहिजे ती दोन्ही लक्षणे, श्रोती येते सावधपणे मन घालावे श्रीराम. जेणे बहुतास घडे भक्ती, हे रोकडी प्रबोध शक्ती, बहुतांचे मनोगत हाती घेतली पाहिजे श्रीराम. कयास मानिती प्रमाण, बोध शक्तीचे लक्षण पुढे चाले श्रीराम. बोलण्यासारिखे चालणे, क्षय करोनी बोलणे, कयाची वचने प्रमाणे मानिती जनी श्रीराम. जे जे जनास मानेना,
तेथेही जनही मानिना आपण एकला जननाना सृष्टीमध्ये श्रीराम म्हणून सांगा की असावे मनात मानत शिकवावे हळूहळू शेवटा न्यावे विवेकाने श्रीराम परंतु हे विवेकाचे कामे विवेकी करील नेहमी इतर ते बापुडे भ्रमे बंधवांची लागले श्रीराम बहुतास भांडता एकला शून्यावासी पुरवला या कारणे बहुताला राजी राखावे श्रीराम इति श्रीदास बोधे गुरु शिष्य संवादे उत्तम पुरुष निरूपण नाम समास दौवा श्रीराम जय जय रघुवीर समर्थ। त्या ठिकाणी दशक 12वा आणि समास 10वा। सद्गुरु समर्थ आपल्याला या समासामध्ये उत्तम पुरुषांचं त्या ठिकाणी लक्षण आणि उत्तम पुरुष कसा होतो कसा बनतो हे आपल्याला त्या ठिकाणी शिकवतात, समजून सांगतात। जे सिद्धाचे लक्षण असतं ते साधकाचं त्या ठिकाणी साधन असतं। सिद्ध हे त्यांचं स्वतः त्या ठिकाणी लक्षणच असतं। ते जे सिद्ध असतात, संत असतात, ज्ञानी असतात, त्यांना बनवावं लागत नाही, ते बनलेलेच त्या ठिकाणी असतात, ते स्वयंभू असतात त्या ठिकाणी। आणि म्हणून 2 प्रकारचे साधक असतात, एक युक्तयोगी आणि युंजन योगी। युक्तयोगी म्हणजे त्या ठिकाणी तो जन्मताच त्याला ते सगळे गुण लाभलेले असतात, उत्तम गुण त्याच्या अंगामध्ये जन्मताच लाभलेले असतात। उत्तम प्रकारे तो आचरण करतो, त्या ठिकाणी प्रमाद होऊ देत नाही, चुकत नाही। अशा पद्धतीने असणारं समर्थांनी जे काही उत्तम हे समासामध्ये सांगितलेलं आहे 10व्या उत्तम पुरुषाचं लक्षण ते त्याच्या अंगामध्ये स्वतःच त्या ठिकाणी असतं। कारण पहिल्या जन्मामध्ये त्यांनी प्रयत्न करून म्हणा त्या पद्धतीनं संस्कारानुरूप आपण त्या ठिकाणी वागत असतो। आपले जसे मागच्या जन्माचे संस्कार असतात त्यानुसार आपण त्या ठिकाणी या जन्मामध्ये आपली त्या ठिकाणी मन आणि वासना इच्छा वगैरे त्या ठिकाणी होत असते। म्हणून मागच्या जन्मातले संस्कार मागील संस्कार पुढील वर्तनाला काय होत असतात, कारणीभूत ठरत असतात। अशा पद्धतीनं उत्तम पुरुष, मध्यम पुरुष आणि कनिष्ठ पुरुष। तर उत्तम पुरुष स्वतः सिद्धच असतो त्या ठिकाणी, त्याला गुरुनी सांगायच्या अगोदरच त्याला सगळं त्या ठिकाणी अगोदर काय झालेलं असतं कळालं असतं। शास्त्र वाचल्यात तर त्याला ते लक्षातच येतं, पण त्या अगोदरच तो शास्त्र मर्यादेने त्या ठिकाणी वागत असतो। शास्त्र काय सांगतं त्या ठिकाणी, मातृदेव भव, पितृदेव भव, आचार्य देव भव, अतिथी देव भव। त्या ठिकाणी असणार शास्त्र काय सांगतं, आसुरा मा पिबव, त्या ठिकाणी अभक्ष मा भक्ष। त्या शास्त्र त्या ठिकाणी काय सांगत असतं, स्वधर्म पालन, स्वधर्माचं पालन त्या ठिकाणी करा, परधर्म त्याज्यम, परधर्माचं काय करा, त्याग करा। अशा पद्धतीनं जे काही शास्त्राचं वचन आहे त्या पद्धतीनं तो पहिल्यांदाच त्या ठिकाणी वागत असतो, तो धर्मानुसारच त्या ठिकाणी वागत असतो। परधर्माचं त्या ठिकाणी अंगीकार करत नाही, त्या ठिकाणी अभक्ष भक्षण करत नाही, अपान त्या ठिकाणी अपेय त्या ठिकाणी पेत नाही, मातृदेव भव पितृदेव भव कोणी सांगायची त्याला गरज नाही, आणि त्या ठिकाणी आचार्यांना आणि गुरूंना त्या ठिकाणी भजत असतो, संतांना मानत असतो, शास्त्राला त्या ठिकाणी असताना तो मानत असतो। हे उत्तम पुरुषाचं लक्षण त्याला त्या ठिकाणी त्या संस्कारानुरूप मागच्या जन्मातूनच त्याला काय होत असतं ते येत असतं, हे उत्तम पुरुष असतो। आणि त्या ठिकाणी जो मध्यम पुरुष असतो, मध्यम पुरुषाला शास्त्र वाचून त्या ठिकाणी कळत असतं, सद्गुरूंनी सांगितल्यानंतर त्या ठिकाणी कळत असतं, एखाद्या ज्ञानी पुरुषांनी सांगितल्यानंतर कळत असतं, अरे आपण त्या ठिकाणी अवगुण त्यागले पाहिजे, चांगलं त्या ठिकाणी वागलं पाहिजे। हे मध्यम पुरुषांचं त्या ठिकाणी लक्षण आहे, सांगितल्यानंतर वाचल्यानंतर त्या ठिकाणी तो करत असतो। आणि कनिष्ठ पुरुषाचं लक्षण की त्याला सांगूनही शिकूनही त्या ठिकाणी तो वागत नाही, नाही का नाही, म्हणून त्या ठिकाणी मुखाने त्या ठिकाणी बोलतो, ऐकतो, पण हे सगळं त्या ठिकाणी काय करतो तो सोडून देतो आणि पुन्हा जसं वर्तन करायचं तसंच करतो। पण मात्र पुन्हा ऐकत असतो, पुन्हा वाचत असतो, पुन्हा सोडून देत असतो, परत त्या ठिकाणी असणारे अशा पद्धतीचं कनिष्ठ पुरुषाचं लक्षण आहे। म्हणजे पुन्हा त्या ठिकाणी, आणि म्हणून समर्थ आपल्याला पुन्हा का सांगतात, कारण त्यांना माहिती साधक कनिष्ठ असतो त्या ठिकाणी। साधक प्रत्येक साधकाची त्या ठिकाणी अधिकार अशा पद्धतीनं नसतो, कानावचनाच्या भेटी प्रत्येकाचं त्या ठिकाणी आपला अधिकार नसतो की आपण त्या ठिकाणी शास्त्राचं ऐकलं, समर्थांनी आपल्याला सांगितलं आणि लगेच आपल्याला त्या ठिकाणी आपल्या मनाने स्वीकारलं, असं त्या ठिकाणी नसतं। कारण आपलं मन एवढं त्या ठिकाणी बिलिंदर वगैरे त्या ठिकाणी दुर्बल असतं की ते परत स्वीकारतच नाही, आणि जरी स्वीकारलं तर क्रिया करत नाही, आणि त्याच्यामुळं पुन्हा साधू संतांना परत त्या ठिकाणी असणारं पिष्ट न्याय त्या ठिकाणी करावा लागतो। म्हणजे त्या ठिकाणी दळीलच पुन्हा दळा, पुन्हा सांगितलेलं परत सांगा, याला पिष्ट न्याय म्हणतात। म्हणजे तेच ते पुन्हा त्या पद्धतीनं असणार, तेच ते कशा करता सांगावं लागतं
ती आपला पुढचा त्या ठिकाणी असणारा साधकाचा अधिकार कनिष्ठ आहे. आणि म्हणून पुन्हा 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 त्या ठिकाणी सांगून पुन्हा पुन्हा मार्गदर्शन करून समर्थ आपल्याला त्या ठिकाणी सिद्धाचं लक्षण म्हणजे उत्तम पुरुषाचं लक्षण त्या ठिकाणी सांगतात. उत्तम पुरुष अशा पद्धतीचा असतो आणि अशा पद्धतीनं वागल्यानंतर आपण उत्तम पुरुषामध्ये त्या ठिकाणी काय होत असते, आपली गणना त्या ठिकाणी होत असते. एक कापुरी बुद्धी असते त्या ठिकाणी, दुसरी त्या ठिकाणी लाकडी बुद्धी असते, वाळलेल्या गौरीसारखी बुद्धी असते, तिसरी शेण बुद्धी असते. कापुरी बुद्धी जी असते ना ते उत्तम पुरुषाचं लक्षण आहे. कापराला अग्नी लागल्याबरोबर लगेच पेट घेतो तो. त्या ठिकाणी दुसरी जी काही असणारी ती वाळलेली गौरी त्या ठिकाणी पेटल्यानंतर धाडधाड ती जळते, पण पेटावं लागतं तिला त्या ठिकाणी. पेटूस तर त्या ठिकाणी ती लवकर पेट घेत नाही, पण पेटल्यानंतर पुन्हा इजत नाही. आणि दुसरी शेण बुद्धी त्या ठिकाणी असते की ती शेण बुद्धी तिला परत परत काडी लावा, परत परत पेटवा. ते शेण त्या ठिकाणी ते स्वतः बी त्या ठिकाणी शेणत असतं, ते काडीला परत परत ते विरून टाकीत असते. आणि कनिष्ठ पुरुष म्हणजे त्या ठिकाणी शेण बुद्धी परत परत पेटावंच त्या ठिकाणी ती धुपती ती गौरी आहे का नाही. आंबट गौरी म्हणतात तिला आपल्या भाषेमध्ये. ती धुपत राहते, पण धुपून धुपून का होईना पण समर्थाला वाटतं जळ निघत का होईना. आणि म्हणून त्या ठिकाणी समर्थ कापराच्या बुद्धीचे म्हणजे सिद्ध पुरुषाचे लक्षण त्या ठिकाणी आपण त्याला सांगतात. आणि सिद्ध पुरुषाला त्या ठिकाणी त्या ठिकाणी सांगतात की सिद्ध पुरुषाने काय केलं पाहिजे. सिद्ध पुरुषाचं लक्षण काय, जे आपण अशी ठावे ते इतराशी सांगावे आणि शहाणे करून सोडावे सकळ जगात. जे आपल्याला माहिती आहे ते इतरांना सांगे. साधूने काय केलं पाहिजे, स्वतः त्या ठिकाणी सहा धुतले पाहिजे आणि दुसऱ्याचे सहा धुण्याकरता सिद्ध झालं पाहिजे. त्याचं नाव काय आहे, मग साधू आहे. सहा धुतलेला जो आहे ना त्याचं नाव त्या ठिकाणी साधू आहे. साधू म्हणजे त्याने आत्मसाधन साधलेलं आहे आणि आत्मसाधन साधून दुसऱ्याला आत्मसाधन साधून देण्याकरता तो सिद्ध झालेला आहे ना, त्याचं नाव त्या ठिकाणी साधन आहे. साधक त्या ठिकाणी साधू आहे, संत आहे. संत काय करतात मग त्या ठिकाणी, उत्तम पुरुष काय करतात, ज्या पद्धतीनं त्या ठिकाणी समर्थाने काय दिलेलं आहे, दृष्टांत दिलेलं आहे. आपण यथेष्ट जेवणे उरलेचे अन्न वाटणे, परंतु वाया गवळणे हा धर्म नव्हे. त्या ठिकाणी आपण यथेष्ट जेवलं पाहिजे आणि उरलेलं अन्न टाकून नाही द्यायचं, तर त्या ठिकाणी ते वाटलं पाहिजे. सेवितो आहार असं वाटितो आणि का घ्यारी होऊ नका रानभरी, आहे का नाही. स्वतः तुकोपराय म्हणजे मी रस सेवन केला आणि नंतर त्या ठिकाणी काय केलेलं आहे, मी जनाला वाटलेलं त्या ठिकाणी आहे. ते उत्तम पुरुषाचं त्या ठिकाणी लक्षण आहे. परंतु वाया जवळणे व्यर्थ त्या ठिकाणी टाकून न देणे हे त्या ठिकाणी काय आहे, उत्तम पुरुषाचं. परंतु पहिल्यांदा जेवला पाहिजे, नंतर त्यांनी काय केलं पाहिजे, वाटलं पाहिजे. पैसे ज्ञाने तृप्त व्हावे, त्याचे ज्ञान जनास सांगावे, तर त्यांनी पुढं ज्ञान निदावे बुद्धी अशी. तसं स्वतः ज्ञानाने अगोदर तृप्त झालं पाहिजे आणि तृप्त झाल्यानंतर ते ज्ञान जनाला सांगितलं पाहिजे. टाळणाऱ्या माणसाने दुसऱ्याला बुडून नाही दिलं पाहिजे. जो स्वतः त्या ठिकाणी नावेमध्ये तळायला लागलेला आहे, दुसरा बुडायला लागल्यानंतर पावता येणाऱ्या माणसाने त्या बुडणाऱ्या माणसाला त्या ठिकाणी काशीला धरून त्या ठिकाणी हाताला धरून त्याला वरती काढलं पाहिजे, आहे का नाही. पावता येणाऱ्या माणसाने देखण्या माणसाने आंधळ्या माणसाला हाताला धरून रस्त्याला लावलं पाहिजे, आहे का नाही. एखादा आंधळा मनुष्य रस्त्याने चालला, पुढं खड्डा आहे आणि देखणा मनुष्य डोळस मनुष्य दिसतो त्याला बघायला लागला, पुढं चालून तो आंधळा मनुष्य त्या खड्ड्यात पळला आणि पळल्यानंतर दुसरा एक त्रयस्थ माणूस आला, अरे अरे दिसलं नाही का भाऊ तुला खड्डा. आंधळा म्हणला दिसला असतं तर कशाला पळलो असतो खड्ड्यामध्ये, दिसलं नाही म्हणून त्या खड्ड्यात पडलो. मग त्रयस्थ माणूस जो पाहणारा होता त्याला मला तुला दिसलं नाही का जो आंधळा आणि चाललेला आहे पुढं रस्त्यात खड्डा आहे, खड्ड्यात पडून म्हणून. तो पाहणारा देखणारा त्या ठिकाणी मन लागला, मला त्याने विचारलंच नाही, आहे का नाही, की पुढं काय आहे, खड्डा आहे का काय. अरे तुला विचारायला पाहिजे, तर तू दिसायला पाहिजे त्याला, इथं बसतेला आहे म्हणून. त्या ठिकाणी तुला विचारायला त्याला दिसतच नाही आणि तू त्याला विचारायची अपेक्षा करायला लागली. म्हणजे ह्यो आंधळा आहे आणि तू जाणून आंधळा झालेला आहे. याच्यापेक्षा खरा आंधळा कोण आहेस, तू येस. त्या ठिकाणी तुझं कर्तव्य आहे की तुला देवाने डोळे दिले, थांब आता देव तुला पुढच्या चालू आंधळाच करणार आहे असाच, मग मर त्या ठिकाणी तू तसाच. आणि म्हणून स्वतःला डोळे असताना आंधळ्या माणसाला खड्ड्यातून म्हणजे रस्त्याला न लावणं हे त्या ठिकाणी कनिष्ठपणाचं लक्षण आहे, हे त्या ठिकाणी असणारं दुष्टपणाचं लक्षण आहे. आणि म्हणून जाणता उत्तम पुरुष म्हणजे त्या ठिकाणी आंधळ्या माणसाच्या विचारण्याची वाट न पाहता आता ह्यो खड्ड्यात पडन आणि म्हणून त्याला हाताला धरून त्या ठिकाणी असणाऱ्या रस्त्याला लावणं हे उत्तम पुरुषाचं त्या ठिकाणी काय आहे, लक्षण आहे. तैसे ज्ञानी तृप्त व्हावे, तसं ज्ञानाने आपण त्या ठिकाणी अगोदर तृप्त झालं पाहिजे. आणि अज्ञानी माणसाला विचारायची वाट नाही पाहिली पाहिजे, संतांनी वाट नाही पाहिली लोकांची. लोक येतील विचारतील मग सांगू, कोणाला वेळ आहे विचारायला यायला त्या ठिकाणी असणाऱ्या प्रपंचातून. व संत कुणाला
त्या ठिकाणी कुणाला कळलं हे विचारायचं त्या ठिकाणी, याचं काही कुणाला कळलं नाही. हा मार्ग विचारतील लोक, पण त्या ठिकाणी धनाचा, मानाचा, पदाचा मार्ग विचारतील. कसं धन मिळेल, कसं मान मिळेल, कसं पद मिळेल याचं त्या ठिकाणी कुणाला नाही. म्हणून संतांनी विचारण्याची वाट पाहायची नाही, त्या ठिकाणी लगेच सांगायचं आहे का नाही. सांगतो तुम्हासी भदारे विठ्ठला, त्यांना विचारलं तुम्हाला कोणी विचारलंय का, म्हणजे विचारू न विचारू सांगणं आमचं काम आहे. तुम्ही करा किंवा न करा, सांगणं आमचं काय आहे, काम आहे. हे उत्तम पुरुषाचं काय आहे मग लक्षण आहे. उत्तम गुण सोय यावे ते बहुतास सांगावे, वर्तल्यावे न बोलावे ते शब्द मिथ्या. उत्तम पुरुषाने पहिल्यांदा वर्तन करावे आणि नंतर दुसऱ्याला सांगावे. पहिल्यांदा लवकर उठावे, पूजा करावी, नंतर दुसऱ्याला सांगावे लवकर उठावं, पूजा करावं. नाहीतर दुसऱ्याला सांगतो लवकर उठावं, पूजा करावं, 9 वाजता उठतो तर जमणार नाही. पहिल्यांदा त्या ठिकाणी आपण करावं लागणार आहे आणि नंतर त्या ठिकाणी दुसऱ्याला सांगावं लागणार आहे का नाही. नाहीतर दुसऱ्याला सांगून मग त्या ठिकाणी उपयोग होणार नाही. दारू गांजा मग प्यार अकल हो जाती है, आपला पल्लो में पैसा खर्च कर लोक त्या ठिकाणी आपल्याला मान देत नाही. शरीराचा त्या ठिकाणी नाश होतो, पैशाचा नाश होतो, त्या ठिकाणी असणाऱ्या आपल्या प्रपंचाचा नाश होतो. दारूच्या बायको कोणी बोलत नाही, पोरं अनाथ होत असतात आणि दारू त्या ठिकाणी केली नाही पाहिजे, वाईट आहे वाईट आहे असं कोण सांगायला लागला. ज्याला चाललेली तो सांगायला नाही. चालल्यानंतर महाराज चालल्यानंतर ते म्हणतो महाराज प्यायला नाही पाहिजे, लय वाईट आहे, लय मंगळ आहे सगळ्या गोष्टीची आहे का नाही. मग आपण म्हणा हो वाईट आहे, तुम्हाला काय अनुभव. त्याच्यामुळे त्याला वाईट म्हणणं नाही, एसटीत भेटत येत काहीच म्हणणं नाही, आपलं गप्प बसून वंगळ आहे म्हणताय, ते म्हणताय लय वाईट आहे, प्यायला नाही पाहिजे, काय माहिती सगळं. आपण म्हणतो हो लय खराब नाही, तुम्हाला काय अनुभव घ्या. मग काय बोलतं मग अशा हो याला अशा प्रश्नाला. त्याच्यामुळे ते वाईट मग काही म्हण तुझी तुलाच म्हणतो काय करायचं. म्हणून त्या ठिकाणी स्नान संध्या देवार्चन एकाग्र करावे जप ध्यान, हरिकथा निरूपण केले पाहिजे. स्नान संध्या एकाग्र जप ध्यान हरिकथा निरूपण, शरीर परोपकारी लावावे, बहुतांच्या कार्यास यावे, उन्हे पडून येणावे कोणी एकांची. त्या ठिकाणी असणारे जे काही आपलं शरीर आहे पुन्हा पुन्हा मिळणार नाही मानवाचं शरीर, आणि या शरीरामध्ये त्या ठिकाणी परोपकार करता येतो. परोपकाराशिवाय सारखं दुसरं त्या ठिकाणी पुण्य नाही मिळावं. हातामध्ये माळ घेऊन बसलो पण त्या ठिकाणी जवळ आलाय तरी परोपकार केला नाही तरी ते माळ जपायचं त्या ठिकाणी होत नाही. हातामध्ये आपलं त्या ठिकाणी असणारं माळ आहे, पण एखादं म्हातार म्हणून जर पडत असेल पटकन हाताला धरलं आणि पुढे नेलं, हा त्या ठिकाणी काय आहे, परोपकार आहे. परोपकारासारखं महान त्या ठिकाणी पुण्य नाही, परपिढीसारखं त्या ठिकाणी दुसरं पाप नाही. पुण्य ते परोपकार, पाप ते परपिढा, अनेक नाही जोडा दुजाई अशी. आणि म्हणून हा शरीर पुन्हा मिळणार नाही, घ्यायचं म्हणतं तरी मिळणार नाही, आणि पैसे दिल्याने मिळणार नाही, आणि वशीला लावल्याने पण मिळणार नाही. तर त्या ठिकाणी आलेलं शरीर आहे ना परोपकार, जसं जमन तसं आपल्या पद्धतीनं परोपकार केला पाहिजे. कोणी त्या ठिकाणी असणाऱ्या शरीराचा परोपकार केला पाहिजे, ज्याच्याकडे पैसा आहे त्याच्या पैशाचा परोपकार, ज्याच्याकडे ज्ञान आहे त्यांनी ज्ञानदान त्या ठिकाणी केलं पाहिजे आहे का नाही. त्या ठिकाणी म्हणून उत्तम पुरुषाकडे आलेलं ज्ञान हे त्या ठिकाणी ज्ञानदानाचा उपयोग होत असतो, तो दुसऱ्याला त्या ठिकाणी देत असतो. उत्तम पुरुषाकडे आलेलं धन त्या ठिकाणी तो पंक्ती वगैरे त्या ठिकाणी असणाऱ्या गोरगरिबाला सहकार्य वगैरे त्या ठिकाणी करणं, ह्या त्या धनाचा त्याचा काय होत असतो, उपयोग होत असतो. आणि उत्तम पुरुषाकडे आलेली जी काही शक्ती आहे ही शक्ती त्या ठिकाणी त्याला कुठलं त्या ठिकाणी अडचणीमध्ये त्याला ती कामाला येत असते. उत्तम पुरुषाकडे आलेलं त्या ठिकाणी पद गोरगरिबाच्या त्या ठिकाणी काय होत असतं, कामाला येत असतं. आणि याच्या विरुद्ध कनिष्ठ किंवा दुष्ट पुरुषाकडे आलेल्या या सगळ्या गोष्टी या त्या ठिकाणी त्रास द्यायला कारणीभूत होत असतात. एक सुभाषित कारण म्हणतात, दुष्ट पुरुषाकडे आलेलं ज्ञान वाद घालायला कारणीभूत ठरत असतं. दुसऱ्या पुरुषाकडे आलेलं धन हे दुसऱ्याला पीडा देण्याकरता कारणीभूत ठरत असतं. आणि दुसऱ्या पुरुषाकडे आलेले पद हे दुसऱ्याचं त्या ठिकाणी वाटोळ करण्याकरता कारणीभूत ठरत असतं. विद्या विवादाय धनम मादाय शक्ती परेशान परतेरनाय साधुस्य तस्य विपरीत ज्ञानम ज्ञानाय दानायचे रक्षण आहे. दुष्ट पुरुषाकडे आलेली विद्या विवादा करता, मी मोठा तू मोठा, मी तुला हरून टाकतो. विद्या विवादाय धनम मादाय, धन त्याच्याकडे आले ना तो मदत मग ते माझ्यासारखं धनी नाही आणि माझ्या त्या ठिकाणी असणारं नाडी कोणी लागू नाही. विद्या विवादाय धनम मादाय, शक्ती आली दुसऱ्याला त्या ठिकाणी त्रास देण्याकरता होत असते, इकडे आले. शक्ती परेशान परतीत नाही साधुस्य तस्य विपरीत ज्ञानम ज्ञानाय दानाय ते रक्षण आहे. पण साधू म्हणजे उत्तम पुरुष,
उत्तम पुरुषाचं त्या ठिकाणी काय आहे, विपरीत आहे. ज्ञान, विद्या आली ज्ञान देण्याकरता, धन आलं दान देण्याकरता, आणि शक्ती आली त्या ठिकाणी दुसऱ्याला सहकार्य करण्याकरता. हे उत्तम पुरुषाचं लक्षण आहे. म्हणून समर्थ म्हणतात, शरीर परोपकारी लावावे, बहुतांच्या कार्यास यावे, उणे पडून येणारे कोणी एकाचे, आडले जाकसले जाणारे यथाशक्ती कामास यावे, बुद्धवचन बोलत जावे कोणी एकाशी. दुसऱ्याचे दुःख दुखवावे, परसंतोषी सुखी व्हावे, प्राणी मात्रासे मिळवून ल्यावे बऱ्या शब्दे. दुसऱ्याच्या दुःखाने जो दुःखी होत असतो आणि दुसऱ्याच्या सुखाने जो सुखी होत असतो ना, तो उत्तम पुरुष आहे. त्या ठिकाणी असणार. दुसऱ्याला दुःख झालं, पायी काटा नेते ते नेत्रे जीवामध्ये, पायामध्ये काटा मोडल्यानंतर डोळ्याला त्या ठिकाणी पाणी येत असतं. वा पाय कुठं खाली आहेत, डोळे वर आहेत. पण त्या ठिकाणी अशा पद्धतीनं समाजाला त्रास झाला तर त्या ठिकाणी असणाऱ्या संताला त्रास होत असतो. आणि म्हणून येतो कळवला म्हणून या, बुडत ये जन न देखवे डोळा, येतो कळवला म्हणून या. तुम्हा आम्हाला जीवाला त्रास झाला की साधू संताला त्या ठिकाणी कळवला येतो, कारण त्यांना त्या ठिकाणी असणार दुसऱ्याच्या दुःखाने ते काय होत असतात, दुःखी होत असतात. आणि तुम्ही आम्ही सुखी झाल्यानंतर त्याला त्या ठिकाणी काय होत असतं, सुख होत असतं. समर्थांच्या कालामध्ये त्या ठिकाणी अन्यायाने केलेली ही जनता पाहून समर्थांचं हृदय पिळवटून गेलं आणि समर्थाने त्या ठिकाणी 12 वर्ष तीर्थभ्रमण करण्याच्या निमित्ताने समाज परीक्षण केलं आणि त्या ठिकाणी अशा पद्धतीनं स्वराज्य निर्माण व्हावा म्हणून छत्रपती शिवाजी राजासारखा काय केलेलं आहे, राज्य निर्माण केलेला आहे. हे दुसऱ्याच्या दुःखाने दुःखी होण्याचं लक्षण आहे. आणि समाज सगळं त्या ठिकाणी स्वातंत्र्य झालेले पाहिल्यानंतर लोक सुखी झाले, समर्थही त्या ठिकाणी काय झालेले आहेत महाराज, सुखी झालेले आहेत. आणि पण त्या जीवाचं मात्र त्या ठिकाणी वेगळं आहे. जीव दुसऱ्याच्या सुखाने जीव दुःखी होतो आणि दुसऱ्याच्या दुःखाने जीव काय होत असतो, सुखी त्या ठिकाणी होत असतो. काही नाही, दुसऱ्याला सुख झालं इकडं काय होत असतं, त्या ठिकाणी दुःख होत असतो. पोट दुखायला म्हणलं मनुष्य त्या ठिकाणी तुम्हाला माहीतच आहे. दवाखान्यात गेला, 3दा गेला, राहत नाही. डॉक्टर म्हणले काय खाल्लं काय करत, काय मिळत लागलं काही, कधीपासून दुखायला म्हणजे शेजाऱ्याने घर बांधायला काढलं तो. त्या ठिकाणी दुसऱ्याच्या सुखामध्ये दुःख आणि दुसऱ्याच्या दुःखामध्ये सुख त्या ठिकाणी होत असतं. ते जीवाचं त्या ठिकाणी काय आहे, लक्षण आहे. उत्तम पुरुष दुसऱ्याच्या दुःखाने त्या ठिकाणी दुःखी होत असतो. बहुताचे अन्याय क्षमावे, बहुतांचे कार्यभाग करावे, आपल्या परीस व्हावे पारखे जना, अशा पद्धतीनं असणाऱ्या त्या ठिकाणी. आणि म्हणून उत्तम पुरुषाचं लक्षण सांगत असताना मरणाचे स्मरण असावे, हरिभक्ती सादर व्हावी, मरोन कीर्ती सोडवावी येणे प्रकारे. त्या ठिकाणी उत्तम पुरुषाचं हे महत्वाचं लक्षण आहे. उत्तम पुरुषाला मरणाचं स्मरण असतं, दुसरं कशाचं स्मरण ठेवू नका. पण समर्थ सांगतात एक स्मरण ठेवा, ते मरणाचं स्मरण ठेवा. एक वेळेस मंदिरात येण्याचं चुकलं तरी चालेल, पण जाता जाता तुम्ही त्या ठिकाणी बसववाट्याचं दर्शन करीत जा. कारण का, बसववाट्याचं दर्शन केल्यानंतर आपल्या लक्षात येईल की आपली जागा ही खरी ही जागा आहे. आपल्याला शेवटला खरं इथं यायचंय. त्या कोणत्यावर जागासाठी भांडत बसण्यापेक्षा ही खरी त्या ठिकाणी काय आहे, जागा त्या ठिकाणी आहे. आणि म्हणून आपल्याला त्या ठिकाणी मरणाचं स्मरण जर त्या ठिकाणी असलं तर आपण मनुष्याला त्या ठिकाणी काय होत असतो, जीवनामध्ये चांगल्या पद्धतीचं तो वागत असतो. हरिभक्तीच सादर व्हावे. त्या ठिकाणी उत्तम पुरुषाने काय केलं पाहिजे, हरिभक्तीला सादर त्या ठिकाणी राहिलं पाहिजे. मरून कीर्ती सोडवावे येणे प्रकारे. उत्तम पुरुष त्या ठिकाणी अशा पद्धतीनं वर्तन करावे की गेल्यानंतर 4 लोकांनी म्हणलं पाहिजे व बरा होता म्हणून. त्या ठिकाणी हे उत्तम पुरुषाचं काय आहे तर त्या ठिकाणी लक्षण आहे. आणि दुष्ट पुरुषाचं लक्षण काय आहे तर हयात असतानाही त्यांनी दुसऱ्याला त्रास दिला, पण मेल्यानंतर हे करायला एक माणसाने हयात असताना सगळ्या गावात त्रास दिला, मेल्यानंतर सगळ्या गावाने बैठक घेतली म्हणजे हयात असताना सगळ्यात त्रास दिला, कोणाचंच काही चोरू दिलं नाही. आता म्हणजे ज्याला त्रास दिलेला आहे का त्याने घ्या करता करू. आणि मग प्रेत नेता ते झाडाला उलट टांगलं त्या ठिकाणी. आणि ज्याला जसं त्या ठिकाणी राग होता तसे फटके मारायला लागले. फटके मारून रोडच्या कडीला झाडाला टांगलं तर त्या ठिकाणी रोडवर पोलिसाची गाडी चालली. अरे बापरे, लोकांनी फोन केला नाही, थांबा. त्याने लाल दिव्याची गाडी थांबली. थांबल्याबरोबर ते पाहिलं की त्या ठिकाणी काय असं पद्धतीनं मारला म्हणजे माणूस विचार नाही केला. पुराव्यासह होते लोक त्या ठिकाणी, उलटा टांगलेला मेल्याला. आणि तरी बी फटके मेला तरी तुम्ही त्याला मारायला लागले. मग त्याला लगे वागीसनाक चढवलं काही पोलिसांनी. लाल दिव्याच्या गाडी पोरावर बसलं, वागीसनाक चढवलं गेलं की बिगर भाडीच्या खोली मेले घ्या. फटकायला सुरुवात केली म्हणजे नाही हो नाही, खरं सांगा मध्ये मारलं नाही हो मध्ये पहिलाच मेलेला होता. मेला तरी मारायला लागलं म्हणे तुम्ही.
नाही नाही म्हणजे ते असं असं लोक. आणि मग तुम्ही त्या ठिकाणी बघता काय, मला त्याला जवळजवळ 5-6 वर्षे सगळं लोक 6 वर्षांनी सुटून आल्या म्हणजे हयात असतं हयात असतं यांनी आता गाव परिषद केलं आणि गेल्यानंतर 6 वर्षे सजा केली हे त्या ठिकाणी उत्तम पुरुषाचं लक्षात नाही. ते दुष्ट पुरुषाचं लक्ष नाही. असं काही माणसं त्या ठिकाणी जीवन जगत असतानाही आणि गेल्यानंतरही त्यांच्यापासून काय होत असतं, मला त्रास त्या ठिकाणी होत असतो. त्या अशा पद्धतीने असणार त्या ठिकाणी. आणि म्हणून समर्थ आपल्याला त्या ठिकाणी काय सांगतात, तर मरणाचे स्मरण असावे, हरिभक्तीशी सादर व्हावे, मरोन कीर्तीस रुवावे येणे प्रकारे, ऐसा उत्तम गुणी विशेष तयास म्हणावे पुरुष, दयाच्या भजने जगदीश तृप्त व्हावे. हे उत्तम पुरुषाचं लक्षण आहे की ज्याच्या कृतीने, ज्याच्या वर्तनाने, ज्याच्या चांगल्या बोलण्याने त्या ठिकाणी जगदीश असणारा, त्या ठिकाणी जगाचा ईश्वर असणारा परमात्मा खुश त्या ठिकाणी होतो. हे आहे उत्तम पुरुषाचं त्या ठिकाणी लक्षण. भरपूर लक्षण त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. म्हणून आपण त्या पद्धतीनं कसं असं वागलं तर आपल्याला तसंच त्या ठिकाणी ईश्वराकडून काय भेटत असतं, फळ भेटत असतं. कशा पद्धतीनं समर्थ म्हणतात, पेरले ते उगवले, बोलण्यासारखे उत्तर आले, तरी मग कर्कश बोलावे काय निमित्ते. जर आपण बाजरी पेरली आणि मग ते गहू कसं काय आले नाही, तर पेरली बाजरी गहू येणार नाही. गहू येण्याकरता काय प्यावं लागेल, मग गहूच प्यावं लागणार. लावले कडू भोपळे म्हणला हापूस आंबा कसं काय येईल आहे का नाही. कडू भोपळ्याचा येईल, त्या कडू भोपळ्याला काय येईल, मग कडू भोपळेच येतील. हापूस आंब्याला काय येईल त्या ठिकाणी, हापूस आंबेच त्या ठिकाणी येतील. म्हणून पेरलं तेच माणसाला त्या ठिकाणी काय होत असतं, उगवत असतं. आणि जसं कर्म तसं फळ त्या ठिकाणी समोर येतच असतं. ही देवाची न्यायनीती आहे, याच्यामध्ये बदल कधी होऊ शकत नाही. आणि बोलण्यासारखे उत्तर येते. आपण जर इकडून म्हणलो अहो जय हरी शिवाजी भाऊ, तुम्ही तिकडून म्हणता जय हरी, मी म्हणले तुम्ही काय बघायचे काय जरा आहे का नाही. आरेला काय येईल, आवोला काहू येईल आहे का नाही. म्हणून ते सगळं आपल्यावर त्या ठिकाणी अवलंबून असतं. एक माणूस त्या ठिकाणी असणार नाही का, विहिरीच्या काठाला डोंगराच्या कडीला गेला म्हणला ए तिकडून आला जावा आहे बघायची, तू आहे बघायची का, तू आहे येऊ का तिकडे, येऊ का, गेला डोंगराला धडक्या घेतल्या दुसरं काय. महाराज जशी आपण साध तसा प्रतिसाद त्या ठिकाणी असतो. आणि म्हणून त्या ठिकाणी अशा पद्धतीनं समर्थ आपल्याला अगदी साध्या सोप्या भाषेमध्ये समजा बोलण्यासारखं उत्तर येतं. तर मग कर्कश का करावे, कर्कश का बोलावे, कर्कश का बरं त्या ठिकाणी आपलं कर्म करावे आहे का नाही. आपलं कर्मच जर होऊन आपल्याला सुखदुःखाला, आपलं कर्मच जर होऊन त्या ठिकाणी पुढे येत असतं सुखदुःखाच्या रूपाने, सुखदुःखाच्या रूपाने दुसरं कोणी पुढे येत नाही, कर्मच त्या ठिकाणी पुढे येत असतं सुखदुःखाच्या रूपाने. आणि म्हणून एकनाथ महाराज म्हणतात, केले कर्म झाले तेच भोग आले, उपजले गेले आला करविजे उरावे, ते सुख दुःखी म्हणावे, तया ते भोगावया आले देहा एका. आपलं त्या ठिकाणी हात जोडून आपल्या पुढं उभा राहत असतं. आणि म्हणून आपल्या पुरुषार्थ वैभवे बहुता सुखी करावे, परंतु कष्टी करावे ही राक्षसी क्रिया. दुसऱ्याला कष्टी करणं, दुसऱ्याला दुःख देणं, त्रास देणं हे त्या ठिकाणी उत्तम पुरुषाचं लक्षण न राहता हे राक्षसी त्या ठिकाणी आसुरी पुरुषाचं लक्षण आहे. गीतेमध्ये सांगितलेलं आहे ना, समर्थ सांगता आसुरी लक्षण किती प्रकारचं आहे, 6 प्रकारचं आसुरी लक्षण आहे. काम, क्रोध, दंभ, दर्प, अभिमान. काम, क्रोध, दर्प, दंभ, अभिमान आहे का नाही. अशा पद्धतीनं जे 6 गुण आहेत ना, ते आसुरी लक्षण आहे. क्रोध म्हणजे कठीण वचन बोलणं, हे अज्ञानाचं काय आहे, लक्षण आहे. तर भगवद्गीतेत बोललेले आहे, जो उत्तम गुण शोधला तोच पुरुष मानला. किती लोक त्याला शोधित फिरती. उत्तम पुरुष त्या ठिकाणी लोक उत्तम पुरुषाची काय करत असतात, अपेक्षा करत असतात महाराज. आणि म्हणून त्या ठिकाणी समर्थ म्हणतात, अशा उत्तम पुरुषांनी त्या ठिकाणी बोलण्यासारखे चांगले सोयी करून बोलणे तयाचे उद्योगप्रमाणे मानित जावे. अशा पद्धतीनं असणारं त्या ठिकाणी कर्म म्हणजे हे उत्तम पुरुषाचं काय आहे, लक्षण आहे. ते लक्षण आपण त्या ठिकाणी पाहिलेलं आहे. आता दशक 13वा समास पहिला, दशक 13वा निर्माण झालेला आहे, सुरुवात झालेली समास पहिला. आत्मनात्मविवेक त्या ठिकाणी आता आपण समर्थ आपल्याला समजावून सांगतील.
दशक 13वा समास पहिला आत्मनात्मविवेक. श्रीराम समर्थ. श्रीराम. आत्मानात्मविवेक करावा, करोनी बरा विवरावा, निस्पृह धरावा जीवामध्ये. श्रीराम. आत्मा कोण अनात्मा कोण त्याचे करावे विवरण, त्याची आता निरूपण सावधायता. श्रीराम. चारी ठाणी चारी वाणी 84 लक्ष जीव प्राणी, संख्या बोलली पुराणी वर्तती आता. श्रीराम. नाना प्रकारची शरीरे सृष्टी दिसती अपारे, तयामध्ये निर्धारे आत्मा कोण. श्रीराम. सर्वनामध्ये ऐकतो, रसनेमध्ये स्वाद घेतो, प्रत्यक्ष आता. श्रीराम. ग्रामामध्ये वास घेतो, सर्वांगी तो स्पर्शतो, वाचेमध्ये बोलवितो, जामुनी शब्द. श्रीराम. सावधान आणि चंचल, चहूकडे चळवळ, एकलाची चालवी सकळ इंद्रिये द्वारा. श्रीराम. पाय चालवी, हात चालवी, भ्रुकुटी पालवी, डोळा घालवी, संकेत पुन्हा बोलवी, तोची आत्मा. श्रीराम. निटाळी लाजवी खाजवी, खोकवी वकवी थुकवी, अन्न जेवून उदक सेवी, तोची आत्मा. श्रीराम. मूळ मूत्र त्याग करी, शरीर मात्र सावरी, प्रवृत्ती निवृत्ती वरी, तोची आत्मा. श्रीराम. एक रेखे मुंगे काटे, नाना प्रकारे ओळखे, संपदपणे काही राखे, तोची आत्मा. श्रीराम. आनंद विनोद उद्वेग चिंता, छाया छाया माया ममता, एक मावे नाना व्यथा, तोची आत्मा. श्रीराम. पदार्थाची आस्था धरली, जनी वाईट बरे करी, आपल्या राखी करावे मारी, तोची आत्मा. श्रीराम. नाना शरीरे वावरे, परस्परे पाणी पडे, तोची आत्मा. श्रीराम. एकातो जातो देही वर्ततो, हसतो रडतो प्रस्तावतो, समर्थ करंटावतो, व्यापासारिता. श्रीराम. होतो विधी होतो बळकट, होतो विद्यमान होतो घट, नैवेद्य होतो घट, तोची आत्मा.